विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण GMC नागपूर अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर विजय केळकर हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, भारतात आर्थिक नियोजन केव्हापासून सुरू झाले? तर 1 एप्रिल 1951 पासून भारतामध्ये आर्थिक नियोजन सुरू झालेले आहे. नेक्स्ट, भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर 1980ला भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. नेक्स्ट, भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1950ला भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर प्रत्यक्ष कर आहे. नेक्स्ट, भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2014मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार कमीत कमी किती वयाचे बालक बँकेत खाते उघडू शकते? तर कमीत कमी 10 वर्षाचे बालक बँकेत खाते उघडू शकते. नेक्स्ट, 1991ची 92ची सरासरी किंमत वाढ रिकामी जागा होती? तर 13.7% एवढी होती 1991 ते 92ची सरासरी किंमत वाढ. नेक्स्ट, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात. जिल्हा अधिकारी हे. नेक्स्ट, शेती, खाणकाम, मासेमारी हे कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत? तर तृतीयक या प्रकारचे व्यवसाय आहेत शेती, खाणकाम, मासेमारी हे. नेक्स्ट, केंद्र व घटक राज्याचे अर्थ विधेयक प्रथम कोठे मांडण्यात येते? तर लोकसभा व विधानसभा येथे केंद्र व घटक राज्याचे अर्थ विधेयक प्रथम मांडण्यात येते. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते? तर IMF हे आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अस्तित्वात आला? तर 2 फेब्रुवारी 2006ला हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. नेक्स्ट, भारत सरकारने रिकामी जागा साली निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाची स्थापना केली? तर 2003ला ही स्थापना केलेली आहे. नेक्स्ट, नियोजनाकरिता साधनसामुग्रीची उभारणी करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता वित्त उभारणीचा प्रमुख अंतर्गत स्रोत आहे? तर कर आकारणी हा प्रमुख अंतर्गत स्रोत आहे. नेक्स्ट, भारताच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची स्थापना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा रिकामी जागा अंतर्गत करण्यात आला? तर 2006ला हा कायदा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, भारताच्या पंतप्रधानांनी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण कार्यक्रम रिकामी जागा रोजी सुरू केला? तर 3 डिसेंबर 2005ला हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. नेक्स्ट, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी सुरू केला? तर केंद्र सरकारने एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे. नेक्स्ट, भारताच्या विकासात संदर्भात डॉक्टर कलाम यांनी स्वीकारलेल्या प्रतिमानात खालील घटकांचा समावेश होता? तर भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञान आणि आर्थिक जोडणी याचा समावेश होता. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते आहे? तर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. नेक्स्ट,
सप्टेंबर 2009मध्ये राष्ट्रीय साक्षरता मोहिमेचे नूतनीकरण साक्षर भारत म्हणून पुढीलपैकी कोणत्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आले होते? तर भारतामधील प्रौढ स्त्री शिक्षण यासाठी करण्यात आले होते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील भारनियमाचे प्रमुख कारण काय आहे? तर वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती ही महाराष्ट्रातील भारनियमाचे प्रमुख कारण आहे. नेक्स्ट, भारतातील कुठल्या राज्यात विजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो? तर बिहार या राज्यामध्ये विजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो. नेक्स्ट, भारतामध्ये विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे? तर वाणिज्य क्षेत्राचा भारतामध्ये विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा आहे. नेक्स्ट, मुंबई शहर बाजारची स्थापना कधी झाली? तर 1877ला मुंबई शहर बाजारची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट, सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविली जाते? तर केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून राबविली जाते. नेक्स्ट, भारतामध्ये इंटरनेट सर्व्हिस विदेश संचार निगमने रिकामी जागा तारखेस सुरू केली? तर 15 ऑगस्ट 1995ला सुरू केलेली आहे. नेक्स्ट, भारतीय नियोजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर सूचक या प्रकारामध्ये मोडते. नेक्स्ट, भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली? तर मार्च 1950ला भारतामध्ये नियोजन मंडळाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात खालील वर्षी झाली? तर 1974ला सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असे? तर मुख्यमंत्री हे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असे. नेक्स्ट, अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर रिकाम्या जागी यांनी दिला? तर पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिलेला आहे. नेक्स्ट, भारतातील 8 अग्रगण्य उद्योगपतींनी 1950च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस रिकामी जागा असे म्हणतात? तर बॉम्बे प्लॅन, मुंबई योजना असे म्हटले जाते. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले? तर राजस्थान या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले. नेक्स्ट, दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटवा आणि आत्मनिर्भरता ही रिकामी जागा पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती? तर 5व्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती. नेक्स्ट, भारतात कोणत्या क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक सर्वात जास्त आहे? तर ऊर्जा या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त आहे. नेक्स्ट, कोणत्या क्षेत्रांनी ऑगस्ट 1991 ते सप्टेंबर 2006 या कालावधीत सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित केली? तर विजेची उपकरणे केलेली आहे. नेक्स्ट, 7व्या पंचवार्षिक योजनेत विकास दराचे उद्दिष्ट रिकामी जागा होते? तर 5% होते. नेक्स्ट, सन 2000 ते 2008 या काळात कोणत्या क्षेत्रामध्ये थेट विदेशी गुंतवणूक सर्वात अधिक कोणत्या क्षेत्रात झाली? तर सेवा या क्षेत्रामध्ये झालेली आहे सर्वाधिक. नेक्स्ट, जागतिक तरुण लोकसंख्येत भारताचा रिकामी जागा क्रमांक आहे? तर भारताचा पहिला क्रमांक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.